नमस्कार. आज आम्ही ठाणे महापालिकेच्या नव्याने तयार केलेला शहर विकास आराखडा याच्या संदर्भात आम्ही याला 4/8 महापौरांना आणि आयुक्तांना पत्र दिलं होतं की की जो 1993 जो पहिला विकास आराखडा झाल्यानंतर त्यांनी आता 2000 मला वाटतं आता 2025 घेतला होता. तो आराखडा करत असताना प्रशासकीयांनी तो आराखडा तयार केला होता ठाणे शहराचा. आज आमचं असं म्हणणं आहे की आता आम्ही सर्व सभागृहामध्ये नगरसेवक आलेलो आहे आणि सर्व नगरसेवकाला त्याची माहिती पडली पाहिजे की आज जो ठाणे शहराचा आज बघितलं 28 लाख लोकसंख्या आहे, पुढं 5 लाख आपली वाढत चाललेली लोकसंख्या, म्हणजे अशी पुढे भविष्यामध्ये हा विकास आराखडा हा नगरसेवकांना दिसला पाहिजे. कारण ही मूलभूत सुविधा आहे. मूलभूत सुविधा असताना नागरिकांचे कुठले काही गोष्ट, मैदान आहे असं, हॉस्पिटल असो, म्हणजे शाळा असो, ह्याच्यावर कुठेतरी आरक्षण पडले गेलेत. आणि अशा बरेच जागे काही भूमिपुत्र आहेत की त्यांच्या आर झोनचे ग्रीन झोन करण्यात आले. आज आपण बघितलं असेल संजय गांधी उद्यानच्या या भागामध्ये जो जो आपला ह्याचा होता, फॉरेस्ट होता, त्याच्यावर त्यांनी आर झोन टाकला. म्हणजे आज वस्तुस्थिती आपण त्या जंगलामध्ये जाऊन कॉन्क्रीट करतोय, अतिक्रमण करतोय, आणि म्हणजे त्यांच्या जंगलामध्ये जाऊन करणं या संदर्भात आमच्या सर्व 28 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांना पत्र दिलं की बाबा हा विषय सभागृहामध्ये आला पाहिजे आणि सभागृहामध्ये सर्वांना सूचना मांडायला पाहिजे. कारण तुम्ही जो 3 तारखेला सप्टेंबरला 2025 आपण जो शासनाकडे पाठवलाय तो परत मागवण्यात द्यावा, अशी आम्ही त्याच्यावर मागणी केली. पण त्याला त्यांनी संबंधित महापौर आणि असं त्या संबंधित अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने त्यांनी केल्याची टोपली दाखवली. आणि या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवक त्याचा निषेध करत आहे. कारण काय, वस्तुस्थिती लोकांची मूलभूत सुविधा आहे, लोकांना माहीत पडलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल पार्किंगची अडचण आहे, लोकांना मैदाने नाहीयेत, परिस्थिती बिकट आहे. आज मुलांना आज शाळा बघितल्या असते तर काही शाळा ज्या धोकादायक झाल्या आहेत, पण त्यांचा डिस्प्यूट मॅटर म्हणजे काय, काही मालकी लोक त्या हक्कात गाजवतात आहे. मग त्यावर कुठेतरी आपण आरक्षण टाकू शकलो असतो शाळेचं. पण तसं काही न करता नागरिकांच्या संदर्भात आम्ही वारंवार विचार घेतला असताना एका साईडला तुम्ही सांगाल की युती आहे आपली, आणि एका साईडला 28 नगरसेवक लोकांनी तुमच्याकडे निवेदन मागितल्यानंतर तुम्ही त्याला केल्याची टोपली दाखवतात. हे कुठलं चाललंय? आणि आम्ही तर नागरिकांसाठीच बोललो ना. आज आपण बघाल ते प्रशासकीयांनी ज्या टायमाला 3 सप्टेंबरला 25 मध्ये तो जो बनवला तो एसी मध्ये बसून केलेला आहे. त्यांना काय माहिती, ते अधिकारी 2 वर्ष येतात ते निघून जातात. पण आम्ही ठाणेकर आहेत, आम्हाला लोकांना ते तोंड द्यायचं. उद्या जो युवा टीम येईल त्या लोकांना त्यांचं भविष्य कसं असणार, त्यांच्या लोकांना काय योजना केल्यात, कसं आरक्षण टाकलंय, ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी ते लोक मूलभूत सुविधेला ते लोक गदा आणतात. त्याबद्दल आम्ही ह्या सर्व गोष्टीचा संबंधित पत्रकारांच्या वतीने आपल्याकडे विनंती करतो की ह्या गोष्टीचं कुठेतरी निदर्शनात येऊन तो परत सभागृहाकडे आला पाहिजे, अशी आमची मागणी. नाही, वस्तुस्थिती अशी आहे की सत्तेत असून सुद्धा आम्ही लोक पहिले तर आम्ही ठाणेकर आहेत, आम्ही नागरिकांचे पहिले प्रश्न मांडणार आहेत. आता ते सत्ताधाऱ्यांनी ते जे आहेत त्यांनी तो विचार केला पाहिजे ना. एका साईडला तुम्ही सांगता आम्हाला की बाबा सत्तेत आहेत, आणि एका साईडला तुम्ही काय बोलता की आम्ही 28 नगरसेवकांनी पत्र दिलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या यांनी पत्र दिलं की बाबा हा विषय यायला पाहिजे. कारण हा जो आराखडा आपण तयार करतोय हा 20 वर्षानंतर करतो, आणि पुढच्या 20 वर्षासाठी आपण नियोजन करतो. तर त्या सभागृहाला तर माहित पडलं पाहिजे की काय चाललंय ठाणेकरांचं. आज प्रशासकीयांनी केलेला आहे तो विषय, आणि प्रशासकीयाने केल्यानंतर म्हणजे नगरसेवक मग काय फक्त नावाला आलेत का? आज नागरिकांचा प्रश्न आहे तो. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हे ठरले असं असतानाही पुन्हा का असा विषय हा सत्ताधारी शिवसैनिकांचा नेहमीचा मुद्दा आहे, आता आजही तो दिसून आला. वस्तुस्थिती कशी आहे मॅडम, आज आपण जो विषयाला खरंच महत्वाचा विषय आहे की सत्ताधाऱ्यांना एवढं बी समजलं पाहिजे की आम्ही पर्सनल कुठला विषय घेतोय. आज आमच्या भागामध्ये, आज माझ्या भागामध्ये जिथं शाळेचे स्कूल होती तिथं आरक्षण पडलं, हॉस्पिटल होतं, मैदाने होते, आज मैदाने नाहीये, कोपरीला मैदानं नाही. म्हणून आमच्या लोकांची चळवळ आहे की बाबा त्या लोकांना तिथली सुविधा भेटली पाहिजे का नाही. ह्या सर्व गोष्टी कुठेतरी लोकांच्या निदर्शनात का आणतोय की आज तुम्ही जे आरक्षण टाकलं गेलंय हे आरक्षण फक्त त्या एसी मध्ये बसून टाकलं गेलंय 4थ्या माळ्यावर. त्याच्यामध्ये त्या तिथल्या लोकांच्या तुम्ही बघितलं असं गेल्या आम्हाला फक्त साधक बाधक त्यांनी पत्रक दिलं आणि त्याच्यामध्ये काही सूचना मागवल्या, त्या सूचना बी त्या लोकांनी घेतल्या नाही. मग हे कोणासाठी चाललंय? आज भूमिपुत्राच्या ज्या जागा होत्या, आज तुम्ही आगरी बांधव बघितले असेल, त्यांच्या इथं आर झोन होते त्याला ग्रीन झोन करण्यात आले. आज तुम्ही साधं उदाहरण बघा ना, संजय गांधी उद्याचा जो डीपी ह्याचा चाललं TDRचा विषय, एवढा मोठा घोटाळा कुठून सुरुवात झाली? महापालिकेतून सुरुवात झाली. या लोकांनी त्या टायमाला तिथं फॉरेस्ट टाकलं असतं तर तिथं याला भेटलं असतं. आज आपण जाऊन त्या जंगलामध्ये जाऊन कॉन्क्रीट करणार, ते आज त्यांच्या इथं आपण अतिक्रमण करतो जंगलामध्ये जाऊन.
त्या प्राण्यांमध्ये, मग प्राणी आपल्याकडे येणार नाही. मग ही परिस्थिती सर्वीकडेच आहे. म्हणून आमची एक विनंती की ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी नागरिकांपर्यंत झालं पाहिजे. म्हणून आमचे उपमहापौर गटनेते सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून ही मागणी आहे. त्यांना विषय त्यांच्याकडे आहे. हा आमच्यावर आमचं म्हणणं तेच आहे. आम्हाला तुम्ही विश्वासात घेता. आम्ही काय बोलतोय आता, हे आम्ही 15 दिवस अगोदर दिलंय. हे पत्र आम्ही 15 दिवसाचा नियमातच बसून दिलंय. 4 तारखेला दिलं, आज महासभा आहे. त्या टायमाला त्यांनी तो विषय घेतला पाहिजे पटलावर. आमच्या लोकांना त्यांनी विश्वास घ्यायला पाहिजे. बाबा काय आहे, आयुक्तांनी बी विश्वासात नाही घेतलं, त्या यांनी बी सत्ताधाऱ्यांनी बी नाही घेतलं विश्वासात. तर ते तर मला तर असं बोलायचं नाही, पण ते दिसून येते असं की बाबा हे कुठेतरी असं चाललंय. आमच्या लोकांना फक्त नावाला घेऊन ठेवले गेले आणि कुठेतरी आमच्या फक्त चल रे माझ्या मागल्या, हे असं होणार नाही. आम्ही नागरिकांकडनं निवडून आलेले लोक आहेत. आम्हाला कोणी सांगायला असं चला तसं नाही होणार. आणि आज बी आमची परिस्थिती अशी, आता जे महासभेमध्ये ठराव येणार आहेत, आमचे दोन्ही आमदार निरंजन डावकर असो, संजयजी केळकर साहेब असो, संदीप लेले अध्यक्ष असो, यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आपण जे विषय येतील नागरिकांच्या प्रश्नाचे विषय, त्यावर तुम्ही विषय समजून लोकांचा जेव्हा लोक उपयोगी असेल त्या विषयावरच तुम्ही ठराव पास करा, नाहीतर तुम्ही ठराव पास करू नका.